नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे पूर्णचंद्र. कॉलेज सोडल्यापासून त्याचा काही पत्ता नव्हता. तो दिल्लीला शिफ्ट झाला एवढंच ऐकून होते. तब्बल 30 वर्षांपूर्वी त्याला पाहिलं होतं ना ते शेवटचं, आणि चक्क आज तो भेटला. म्हणजे काय गंमत झाली, मी दादरहून बस पकडली, जी सीट मिळाली तिथे जाऊन बसले. कंडक्टरला एक भायखळा असं म्हटलं तर बाजूच्या सीटवरनं कोणीतरी ओरडलं, ए सावी. मी चमकून आवाजाच्या दिशेकडे बघितलं तर चक्क गण्या. अरे काय रे, कसा आहेस, कुठे होतास, कुठे चाललायस, कुठे? अरे फेसबुक गुगल कुठे कुठे शोधला आम्ही तुला. आपल्या बॅचचे जवळजवळ सगळे एकमेकांच्या संपर्कात होता मी. अगं किती प्रश्न. अगं आधुनिक जगात वावरत असून सुद्धा मी या फेसबुक गुगल वगैरेपासून कोसो दूर. आणि थँक्स मला ओळखल्याबद्दल. अरे कमाल आहे, आमच्या कॉलेजच्या अनिल कपूरला मी ओळखणार नाही, कसं शक्य आहे? गण्या मनापासनं हसला. नाही म्हणायला त्याचा चेहरा अनिल कपूरसारखा होता आणि केसाचं वळण वगैरे त्याच्यासारखं करून तो स्वतःला अनिल कपूर समजायला लागला होता. इतकं मात्र खरं, तू अगदी बदलली नाहीस हा. खरंच? पटकन लाजून मी मला पोटापासून पायापर्यंत बघून घेतलं. हो, तेवढंच दिसण्यासारखं होतं. तर लगेचच गण्या पुढे म्हणाला, तुझा आवाज. अगं तू तिकीट मागितलंस आणि मी तुझा आवाज ओळखला. नाही तर खिडकी बाहेर बघत बसलो असतो आणि तू उतरून निघून सुद्धा गेली असतेस. अरे म्हणजे तसं फार नाही, फक्त 20-22 किलो वजन तर वाढलं आहे. पण चेहरा तसाच आहे म्हणून ओळखलं गण्यानं. आणि आपला उगाचाच आवाज वगैरे म्हणतोय. म्हणू देत. मी मनातल्या मनात चरफडत म्हटलं, काय गं, कसला विचार करतेयस? काही नाही, माझा स्टॉप आलाय. तू कुठे चाललायस? म्हणजे आता कुठेही जाऊ नकोस, चल उतर माझ्याबरोबर. गण्या काहीही न बोलता माझ्याबरोबर माझ्या स्टॉपवर उतरला. समोर गणेश हॉटेल असं लिहिलेला बोर्ड होता. वा वा, मस्त. माझ्याच हॉटेलमध्ये आता आपण घोडभर चहा घेऊ. ए गण्या, अरे घोडभर चहानं 30 वर्षातल्या गोष्टी कशा संपणार? मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. अरे हां, पण वेळ आहे ना तुला? म्हणजे मी हे विचारलं नाही हां तुला. अगं खूप वेळ आहे माझ्याकडे तुझ्यासाठी. आहे? गुड, चल घरी जाऊ. गणेश हॉटेलपेक्षा विनायक निवासमध्ये दुसऱ्या मजल्यावर जाऊन घराच्या डायनिंग टेबलवर बसून कटिंग नाही तर फुल कप चहा पिऊ, कसं? यावर आम्ही दोघंही खळखळून हसलो. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही दोघेही पुढे जात होतो. रंगीबेरंगी वस्तूंनी कपड्यांनी भरलेल्या दुकानांकडे कुतूहलानं बघत गण्या थपकत चालत होता. माझ्या पायाखालची वाट आणि रोजचेच विक्रेते यांना बघून न बघितल्यासारखं मी गण्याकडे बघत चालत होते. मध्येच एका दुकानापाशी बघत गण्या थांबला आणि म्हणाला, अगं थांब, मुलांसाठी चॉकलेट घेतो. मी थांबले आणि जोरजोरात हसायला लागले. तो अवाक होऊन माझ्याकडे बघायला लागला. बहुधा त्याच्या मनात आला असेल की मला मुलं नाहीत का काय. मी म्हटलं, अरे मला एकच मुलगा अबुधाबीला असतो. त्याचं लग्न झालं असतं ना तर माझ्या नातवंडांसाठी घेता आलं असतं तुला चॉकलेट. पण कार्टा लग्न करेल तर ना रे, पुढच्या वर्षी 30चा होईल. हो का, असं म्हणत तो त्या दुकानात शिरलाच. माझ्याकडे वळून म्हणाला, सावी, तुला इक्लेअर चॉकलेट दिलं की किती खुश व्हायचीस ना तू, आठवतंय का? मीही मनापासनं हसले. म्हणजे आठवतंय तुला? अरे का नाही आठवणार, फक्त प्रश्न हा आहे की इक्लेअर चॉकलेट्स मिळतात का अजून? इक्लेअर चॉकलेट आहे क्या? गण्यानं दुकानदाराला विचारलं. कोणत्या तरी कंपनीचं इक्लेअर टाईप चॉकलेटचं पाकिट काढून दुकानदारानं गण्याकडे दिलं. गण्यानी पाकिटातनं पैसे काढले, त्याला दिले. माझ्याकडे बघून गोड हसला. मीही त्याच्याकडेच बघत होते. मग दोघेही दुकानातनं बाहेर आलो. घर जवळच होतं. सुधीर असेल आत्ता घरी? ओ आय एम सॉरी, म्हणजे सुधीरशी झालं का तुझं लग्न? हो रे, तो घरी नाही आहे, पण येईल अर्ध्या तासात. तू त्याला भेटूनच जा. म्हणजे काय नक्की? मी लिफ्टचं बटन दाबलं. लॅचकीनं दरवाजा उघडला. गण्या आत येता येता म्हणाला, अरे वा, किती छान घर आहे तुझं, अगदी तुझ्यासारखं. म्हणजे
तुझ्या मनासारखं मोठं, सुंदर. म्हणजे मुंबईत माणसं कोंबडीच्या खुराड्यात राहतात असं ऐकून होतो, त्यामुळे बघता क्षणी मला हे अधिकच मोठं जाणवलं. असो. गण्या, तू कुठून आलायस, कुठे चालला होतास, हे बोलणं राहूनच गेलं. हे बघ, डाव्या हाताला बाथरूम आहे, तुला फ्रेश व्हायचं असेल तर हो, मी आधी पटकन चहा टाकते. असं म्हणत मी स्वयंपाकघराकडे वळले. 10 मिनिटांनी मी बाहेर आले तेव्हा गण्या फ्रेश होऊन सोफ्यावर रेलला होता. समोरच्या खिडकीतून आकाशाकडे बघत होता. मी चहाचा ट्रे टिपॉयवर ठेवला. त्यातला बनपाव बघून गण्या चक्क ओरडला, अरे वा, तुला माहिती होतं काय मी येणार आहे म्हणून? म्हणजे बनपाव, वा 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 वा. खरं सांगू का, सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड घ्यायला गेले होते, तो दुकानात ब्रेड नव्हता म्हणून घेतले बनपाव. पण म्हणतात ना, दाने दाने पे लिखा है, असं म्हणत मी थांबले आणि खानेवाले का नाम आम्ही दोघेही एकत्र बोललो आणि खूप हसलो. बनपावचा तुकडा तोडून गण्यानं चहात बुडवला आणि तोंडात घातला. वा, मला आवडतो तसा कमी दुधाचा कडक चहा बनवलायस. म्हणजे मला आवडतो म्हणून का? अरे तुला आवडतो म्हणूनच. नाहीतर मी आणि सुधीर खूप लाईट चहा घेतो. नाहीतर वयपरत्वे कधी ग्रीन टी. गण्याने मस्त बनपाव चहात बुडवून चहा संपवला तसा मी आज जाऊन दुसऱ्या कपात कडक चहा घेऊन आले. अरे तुला आठवतंय की बनपाव असला की मला 2 कप चहा लागतो ते? अरे का नाही आठवणार? कॉलेजमधली 3 वर्ष हा फार मोठा काळ असतो. गण्यानं चहा पिता पिता कोपऱ्यातल्या एका फोटोकडे बघितलं आणि विचारलं, हो, आज का तुझा टप्पोरी? हो ना. काय नाव? स्वप्नील. स्वप्नील सुधीर सरोदे. सची 12 खडी. गण्या हसत म्हणाला. अरे आधी मला सांग, कुठून आलास, कुठे जात होतास? दादरला होतो आणि चर्चगेटला चाललो होतो. अरे मग 8 नंबर बसमध्ये का चढलास? अगं जरा जुने दिवस आठवत या रस्त्यावरनं जाऊ असा विचार केला, कारण मला चर्चगेटला अजून 2 तासांनंतर पोचायचं होतं. बरं झालं तू भेटलीस, नाही तर कुठेतरी कट्ट्यावर टाइमपास करायला लागला असता. त्याच्या बोलण्यातनं खूप अर्थ निघत होते म्हणून मी तो विषय अजिबात न वाढवता विषयच बदलला. मला जरा तुझी लाईफ स्टोरी सांगशील का? म्हणजे BCom झाल्यानंतर तू गायबच झालास, त्या दिवसापासून आजपर्यंतची. गण्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, खूप घाई आहे का? सुधीरला येऊ दे, मग एकदम सांगतो. हे वाक्य गण्या बोलत असताना सुधीर घरात शिरला. आश्चर्याने आनंदाने चित्कारला, अरे गण्या. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. खरं तर त्या क्षणी आम्हा तिघांचे डोळे पाणावले. सुधीर, सुधीर, अरे तुला रस्त्यात बघितलं असतं ना तर मी 100% ओळखलं नसतं. काय रे, असा कसा टायरसारखा फुगलायस? और तेरी रेशमी जुल्फे, बाप रे, अरे वयानं इतका फरक पडतो. एक केस शिल्लक नाही डोक्यावर. आणि अरे तुझ्या त्या मिश्या, अरे आम्ही पोरं सुद्धा जाळायचो त्यांच्यावर, कहाँ गए? अरे 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 किती वर्णन करतोस, अरे गये वो दिन. त्या दोघांच्याही संभाषणात नाक खुपसत मी म्हटलं, अरे सुधीर, तू हा चहा घे आधी, आमचा आत्ताच झालाय, आणि गप्पा मारू. अगं पण कुठे भेटलं हे नक्षत्र तुला? बसमध्ये. नक्षत्र आजकाल बसमधनं प्रवास करतात का? मला माहीतच नव्हतं. सुधीरच्या या वाक्यावर आम्ही तिघेही खळखळून हसलो. पण आमचा अनिल कपूर मात्र अजूनही हिरोच दिसतोय, नाही का ग सावी? हो ना, मी तेच म्हटलं त्याला. मग परत इतर मित्रमैत्रिणींच्या गोष्टी आणि ऑफिसच्या गप्पांमध्ये दोघेही रमले. त्या दोघांना परत तोडत मी म्हणाले, अरे सुधीर, गेली 30 वर्ष हा कोणाच्याही संपर्कात नाही आहे. जरा ऐकूया ना त्याची कहाणी त्याच्याच तोंडून. हो सांगतो बाई, सिनेमाची एक कथा लिहू शकशील त्याच्यावरनं. अरे क्या बात है. हे बघ, तुला माहिती नाही पण सांगतो, सावी सध्या मुंबईतली प्रतिथयश लेखिका आहे बरं. सुधीर अभिमानानं माझ्याकडे बघत म्हणाला. तेव्हा त्या कौतुकानं मीही खुश झाले. अरे वा, सावी लेखिका? अरे ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. माझ्याकडे कौतुकानं बघत गाणे म्हणाला, चल चल चल, कर सुरू तुझी लाईफ स्टोरी. कदाचित नवीन स्टोरी मिळेल सावीला. सुधीर मस्त लोडवर हात ठेवून रेलून म्हणाला. BCom झालो तेव्हा तुम्हा दोघांनाही माझ्या घरची परिस्थिती कशी होती माहिती आहे ना.
आई लोकांकडे धुण्या भांड्याची कामं करायची आणि छोटी बहीण प्रिया पॅकिंगच्या कामाला जायची. मला ताबडतोब पैसे कमवायची आवश्यकता होती. माझा एक दूरचा मामा दिल्लीला राहायचा. पक्या मामा, सुधीर मध्येच म्हणाला. अरे वा, तुला आठवतोय पक्या मामा? अरे एकदा भेटला होता ना तुम्हाला, तुझ्याच घरी. हां, तोच पक्या मामा मला बीकॉम नंतर दिल्लीला घेऊन गेला. तिथे त्याची 4 गॅरेजेस आहेत. मोक्याच्या जागी असलेली ही भव्य गॅरेजेस म्हणजे सोन्याची खाण होती. हजारो रुपयांची कॅश सांभाळायला लागायची. शिवाय गॅरेजमधल्या कामगारांवर लक्ष ठेवणं, त्यांचे पगार देणं, गॅरेजमधल्या हव्या त्या वस्तू आणणं, नको त्या भंगारात देणं, गिऱ्हाईक सांभाळणं वगैरे कामं मी आनंदात करत होतो, कारण कोणीही दिला नसता इतका पगार मला मामा द्यायचा. गॅरेजच्या मागची छोटी खोली त्यांनी मला राहायला दिली. मग 2-3 महिन्यातच मी आईला आणि प्रियाला तिथे बोलावून घेतलं. गॅरेजच्या कामात या दोघी मला मदत करायच्या. वर्षभरात एका बड्या व्यापाऱ्यानं प्रियाला मागणी घातली आणि मामानी तिचं दणक्यात लग्न करून दिलं. तो व्यापारी खरंच चांगला होता. प्रियाच्या आयुष्याचं सोनं झालं. हे सांगता सांगता गण्या थांबला. मी पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या हाती दिला तर घटघट पिऊन तो संपवला. दरम्यान मामाकडे जाणं येणं वाढलं आणि मामाची मुलगी माझ्या प्रेमात पडली. म्हणजे तू नाही पडलास? अरे मीही पडलो, पण मामाला हे पसंत पडणं शक्य नव्हतं, कारण ती मुलगी मेडिकलला शिकत होती. त्यामुळे कोणीतरी डॉक्टर, इंजिनियर वगैरे जावई मिळेल अशी त्यांची अपेक्षा असणार आणि ते स्वाभाविक होतं. मग रे? मी उत्सुकतेनं विचारलं. मग काय? मुलीनं मेडिकल कॉलेजमधनं सायनाईड घरी आणलं आणि ते घरच्यांच्या लक्षात आलं. मग मामानं आपसूक माझं लग्न तिच्याशी लावून दिलं. प्रकाश मामा म्हणजे तिथल्या प्रतिष्ठित माणसांपैकी एक. त्यामुळे आमच्या लग्नाला सिनेस्टार्सपासनं भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या गर्भश्रीमंत मंडळी हजर होती. लग्नाचा आहेर म्हणून मामाने आम्हाला एक प्रशस्त बंगला दिला आणि 4ही गॅरेजचा ताबा माझ्याकडे सोपवून स्वतः हैदराबादला जाऊन तिथे एक पेट्रोल पंप खरेदी केला. काही महिन्यानंतर मामीसह तो तिथे स्थायिक झाला. वयाच्या 24व्या वर्षी मी दिल्लीतला एक श्रीमंत माणूस म्हणून गणला जायला लागलो. माझी बायको म्हणजे धनश्री डॉक्टर पदवी मिळवून फक्त संसारी बाई झाली. आम्हाला एकच मुलगी आहे, तिचं नाव सोनाली. अरे तिचा फोटो आहे का तुझ्याकडे आत्ता? नाही ना. कमाल आहे तुझी. असणारच रे. अरे आजकालच्या जमान्यात मोबाईलच्या फोटोमध्ये अल्बम असतो सगळ्यांकडे. सुधीरही उत्सुकतेनं म्हणाला. अरे दाखव ना. मी परत म्हणाले. गण्यानं मोबाईल काढला आणि म्हणाला, ओ माय गॉड, चार्जिंग संपलंय. तुमच्याकडे सोनीचा चार्जर आहे का? आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि म्हणालो, नाही रे. ठीक आहे, चार्ज करतो आणि आज रात्रीपर्यंत नक्की पाठवतो, तो म्हणाला. आणि काही उपाय नसल्यामुळे मी शांत बसले. सुधीरने विचारलं, अरे सोनाली करते काय? सोनाली MBA झाली, आता 26 वर्षांची आहे. तिला आयुष्यात जोडीदार म्हणून कोणी पसंत पडला नाही. त्यामुळे तिच्यासाठी स्थळं शोधायची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. अनेक स्थळं घरी चालत आली, काही मध्यस्थांतर्फे आली, पण त्यापैकी कोणी तिला फारसं आवडलं नाही. आम्ही काळजीत होतो तेव्हा दिल्लीतल्या नीलमणी या 5 स्टार हॉटेलच्या मालकानं त्यांच्या मुलाचा म्हणजे अक्षयचा फोटो आमच्याकडे पाठवला आणि तो फोटो सोनालीला बघता क्षणी पसंत पडला. मुलगा डॉक्टर, शिवाय अमेरिकेत न्यू जर्सी इथे राहणारा, उंची 6 फूट, हँडसम. शिवाय गंमत म्हणजे अनेक स्थळं नाकारणाऱ्या अक्षयलाही सोनाली पसंत पडली. तो वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारीत दिल्लीला आला. 4 दिवसात साखरपुडा उरकून माघारी गेला. यानंतर खूप वेळ गण्या काही बोललाच नाही. आम्ही दोघेही गप्प राहिलो. मनामध्ये असंख्य अभद्र विचार येऊन गेले. गण्या उठला, खिडकीकडे गेला. बाहेर अंधारून आलं होतं, पण आसपासच्या इमारतींवर दिवे चमकत होते, त्यामुळे ते सगळं दृश्य आकर्षक दिसत होतं. तिथे दूरवर बघत गण्या म्हणाला, चमकतं ते सोनं असतंच असं नाही. परिस्थितीतलं गांभीर्य ओळखलं. मी उठले आणि म्हणाले, गण्या तू बस ना, मी चहा टाकते. तसा गण्या प्रश्नांकित चेहऱ्यानं खुर्चीवर येऊन बसला आणि म्हणाला, नाही चहा नको, मला बोलू देत, मोकळा होईन मी. मग मी परत खाली बसले. गण्या बोलायला लागला.
लग्न डिसेंबरमध्ये करायचं ठरलं. त्यांच्या नातेवाईकांसाठी नीलमणीतल्या 50च्या 50 रूम बुक झाल्या. शिवाय अजून 2-3 हॉटेलमधल्याही 50-60 रूम आमच्या आणि त्यांच्याही नातेवाईकांसाठी बुक झाल्या. दिल्लीतला सेंटर पीला हा आकर्षक भव्य राजमहालासारखा हॉल 4 दिवसांसाठी बुक केला. रोषणाईपासून डेकोरेशनपर्यंत, फोटो व्हिडिओपासून लग्नाच्या 8-10 पंक्तींपर्यंतचा मेनू ठरवला गेला. त्यासाठी आगाऊ पैसेही दिले. एकेका पत्रिकेची किंमत 200 रुपयाच्या आसपास होती. साधारण 1,500-2 हजार माणसं येतील या अंदाजानं सगळ्या सुखसोयींचा विचार केला होता. फक्त गहन प्रश्न होता तो ताबडतोब सोनालीचा व्हिसा वगैरे करण्याचा, शिवाय ग्रीन कार्ड मिळवण्याचा. यावर अनेक वकिलांशी बोललो तेव्हा कळलं की लग्न झाल्याचं प्रूफ दिलं तर या गोष्टी सहज शक्य होतात. अरे हो गण्या, आमच्या ऑफिसमध्ये ना माझ्या मैत्रिणीला काही पैशाची आवश्यकता होती, तेव्हा PPFमधनं पैसे काढण्यासाठी तिने तिच्या कॉलेजमध्ये SYBSCला शिकणाऱ्या 19 वर्षाच्या मुलीची खोटी लग्नपत्रिका बनवली होती, जी PFच्या कर्जमागणी पत्रासोबत जोडलेली होती. मी हे बोलत असताना अत्यंत गंभीर चेहरा करून सुधीर आणि गण्या माझ्याकडे बघत होते. हेच कॉलेजच्या दिवसात घडलं असतं ना तर दोघांनी बावळटच आहे असा पटकन शेरा मारून ते खळखळून हसले असते. असो, मलाच काहीतरी चुकल्याचं जाणवलं आणि मीच म्हणाले, सॉरी गण्या, तू पुढे बोल, आता मी नाही मध्ये बोलणार. गण्याने माझ्याकडे बघितलं आणि त्याच गंभीर चेहऱ्यानं धीर गंभीर आवाजात तो पुढे बोलायला लागला. पोरांच्या सुखासाठी आम्ही त्यांचं कोर्ट मॅरेज लावून द्यायचं ठरवलं. 1 एप्रिलला आम्ही कायदेशीर नोटीस दिली आणि महिनाभरानं अक्षय आणि सोनालीचं लग्न कोर्टासमोर लावून आम्हाला हवं असलेलं मॅरेज सर्टिफिकेट मिळवलं आणि मग व्हिसा इतर गोष्टींच्या मागे लागलो. तसे दोघेही आता कायदेशीर पती पत्नी झालेले होते. आम्ही तसंच अक्षयचे आई वडील खूप खुश होतो. त्या कोर्ट मॅरेजनंतर 5 दिवसात अक्षयला अमेरिकेला परतायचं होतं. अक्षयने आम्हाला विचारलं की 4 दिवसांसाठी सोनालीला घेऊन सिंगापूरला जाऊन येऊ का, तेव्हा त्यांना नाही म्हणणं आम्हाला अशक्य झालं. त्यांच्या कोर्ट मॅरेजबद्दल फक्त आम्ही दोघे, अक्षयचे आई वडील, अक्षयचे 2 मित्र आणि सोनालीच्या 2 मैत्रिणी यांच्याखेरीज कुणाला काहीही माहिती नव्हतं. म्हणजे अगदी माझ्या बहिणीला सुद्धा नाही. आणि आईला ते सांगायचं राहिलं. आई 8 वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. मामाला पॅरालिसिस झालाय आणि मामी त्याच्या सेवेत मग्न असते. म्हणजे ते दोघंही सोनालीच्या साखरपुड्याला सुद्धा येऊ शकले नाहीत. ओ सॉरी. दीर्घ श्वास घेत गण्या पुढे बोलायला लागला. असो, ही दोघं सिंगापूरला जाऊन आले ही गोष्ट मात्र केवळ आम्हा दोघांशिवाय कोणालाच माहिती नाही. अक्षयनं घरी काय सांगितलं ते त्याचं त्याला माहिती. सोनाली खूप खुश होती. आम्ही पुढचे काही महिने फक्त शॉपिंगमध्ये गुंतलेलो होतो. कपड्यांच्या खरेदीसाठी जयपूर, येवला, बँगलोर वगैरेला जाऊन आलो. फॅशन डिझायनरकडे अनेक फेऱ्या मारल्या. सोनं, प्लॅटिनम वगैरेमध्ये बसवलेले हिरे, मोती, विविध खड्यांचे दागिने तर आम्ही स्पेशल डिझाईन देऊन घेतले. मेहंदीपासून मेकअपपर्यंतच्या कामासाठी दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित ब्युटिशियनला बुक करून टाकलं. इतकंच काय, लग्नानंतर हनीमूनला मॉरिशसला जाण्यासाठीचं विमान तिकीट आणि हॉटेलसुद्धा बुक केलं. पाण्याचा घोट घेऊन तो पुढे बोलायला लागला. साधारण ऑगस्ट महिना असेल. एका मॉलच्या मालकाच्या मुलाच्या लग्नासाठी आम्ही तिघेही गेलो होतो. विस्तीर्ण पटांगणात आम्ही तिघेही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये गप्पा गोष्टीत व्यस्त असताना अचानक सोनालीला अक्षयचा फोन आला. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर त्यांनी सहज तिला विचारलं की तू कुठे आहेस. तर ती पटकन म्हणाली की एका फॅमिली फंक्शनमध्ये आहे. अक्षयने तिला विचारलं, मग तुझे आई वडील तिथे असतील. सोनाली हो म्हणाली. अक्षय म्हणाला, मग तुझा फोन देतेस का तुझ्या बाबांना. सोनाली म्हणाली, अरे इथे जवळपास कुठे दिसत नाही आहेत. तर तो म्हणाला, मग आईला दे. सोनाली म्हणाली, आईसुद्धा जवळपास नाही दिसत आहे. त्यावर सोनाली पुढे असं म्हणाली की तुला त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर त्यांच्या मोबाईलवर का फोन करत नाही आहेस. आणि अक्षयने फोन ठेवू दिला. मग अरे त्यानंतर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा अक्षय सोनालीला फोन करायचा
तेव्हा कुठे आहेस हे विचारून आईला फोन दे, बाबांना फोन दे, मैत्रिणीला फोन दे, ड्रायव्हरला फोन दे वगैरे करून त्यांच्याशी बोलून सोनाली खरंच कोणाबरोबर आहे हे कन्फर्म करायचा. सोनालीला ही गोष्ट दिवसेंदिवस अपमानजनक वाटायला लागली. ती त्याबद्दल आमच्याकडे तक्रार करायला लागली. तेव्हा आम्ही तिला समजावलं की तुझा तो नवरा आहे, तेव्हा तो थोडासा पॉझेसिव्हनेस हा प्रेमात असतो. दिवाळीच्या दिवशी तर अक्षयनं सोनालीला फोन केला की तू कुठे आहेस. सोनाली म्हणाली मी मैत्रिणीबरोबर म्हणजे नेहाबरोबर रस्त्यावरनं फिरतीये. हे ऐकल्यावर त्यांनी फोन बंद केला आणि 5 मिनिटांनंतर त्यांनी नेहाला फोन केला. अगं बाई, म्हणजे नेहाचा नंबर अक्षयकडे होता? हो. एकदा बोलता बोलता नेहाचा फोन घेतला होता त्यांनी आणि त्यांनी तो नंबर सेव्ह केला होता असं मला नंतर सोनालीनी सांगितलं. अच्छा, मग काय झालं? तर सोनालीशी बोलणं झाल्यावर 5 मिनिटांनी अक्षयनी नेहाला फोन केला आणि तिला विचारलं की तू कुठे आहेस. तर ती म्हणाली मी घरी आहे. इतकंच बोलल्यावर त्यांनी फोन कट केला. लगेच सोनालीला फोन लावला आणि म्हणाला सांग तू कोणाबरोबर आहेस. सोनाली म्हणाली हे बघ मी एकटी आहे, मी घरी चालली आहे. हे ऐकल्यावर अक्षयनं सोनालीला लांबलचक मेसेज पाठवला की तू माझ्याशी खोटं बोलतीयेस. तुझ्याबद्दल मला माझ्या दिल्लीतल्या मित्रांनी सांगितलं. तू कोणाबरोबर फिरतेस, रात्री बेरात्री घरी जातेस, तर कधी कधी सकाळीही घरी जातेस आणि असंच खूप काही. अरे बापरे. अरे मग सोनालीनी परत त्याला फोन करून नेहाशी बोलायला सांगायचं ना. गणेश शांतपणे म्हणाला एकदा माणसाच्या मनात संशयाचं भूत शिरलं ना की ते कशाने उतरतच नाही. संशय कल्लोळ हे नाटक इतकं तुफान गाजलं कारण घरोघरी मातीच्याच चुली असतात. त्यामुळे त्या नाटकात प्रत्येकाला आपलं किंवा आपल्या जवळच्या माणसाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. पण त्या प्रसंगानंतर सोनाली हादरली. तिच्याही लक्षात आलं की ज्या प्रकारे अक्षय रिॲक्ट झाला त्या प्रकारे आयुष्यभर असाच रिॲक्ट झाला तर तिचं जगणं मुश्किल होईल. आणि हां, सोनालीबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की ती एक उत्तम कवयित्री आहे. अधूनमधून काही मैफिलींनाही जाते. तिच्या कविता गाऊन ऐकवते, त्याला तुफान दादही मिळते. ती कविमनाची आहे म्हणूनच कदाचित अत्यंत संवेदनशील आहे. तिला अक्षयचं वागणं दिवसेंदिवस अधिकच अपमानजनक वाटायला लागलं, तसंच ते आम्हालाही वाटायला लागलं. 4-8 दिवस आम्ही या विषयावर चर्चा केली आणि एका क्षणी सोनालीनं लग्न मोडायचा निर्णय घेतला. आमच्यासाठी हे पचवणं फार कठीण होतं. पण एक माणूस संपण्यापेक्षा एक नातं संपलेलं कधीही चांगलं या विचाराने आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. 8-10 दिवसांनंतर अक्षयनी फोन केला. सॉरी वगैरे काही बोलला सुद्धा. तेव्हा सोनालीनी तुझ्या संशयखोर वृत्तीमुळे आम्ही आपलं लग्न मोडतोय हे स्पष्टपणे त्याला सांगून टाकलं. त्यानंतर अक्षयच्या घरी वादळ उठलं. त्याच्या आईवडिलांनी आमच्या घराकडे धाव घेतली. आम्ही शांतपणे आमचा निर्णय ऐकवला. पण हे ऐकवताना अक्षयचा प्रत्येक फोन, त्याचं बोलणं याबद्दल सविस्तर सांगितलं. त्याचा SMS सुद्धा त्यांना दाखवला. डॉक्टर असलेल्या उच्चशिक्षित उच्चभ्रू समाजातल्या मुलानं एका मुलीशी असं वागणं हे त्या दोघांनाही पटलं नाही. पण तरीही त्याला आपण समजावून सांगू वगैरे थातुरमातुर गोष्टी त्यांनी चालू केल्या. वर्षभरातल्या अनेक गोष्टी सांगून आता लग्न मोडलं तर समाजात कशी इज्जत जाईल हेही त्यांनी सांगितलं. पुढे हेही म्हणाले की आमचा काय, आमचा मुलगा आहे, त्याला कुठलीही मुलगी मिळेल, पण लग्न मोडल्यावर मुलीचं लग्न जुळणं कठीण आहे. अरे बापरे. मग रे. अरे मग काय. आम्ही तिघेही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. तशी ती दोघंही घरंदाज गुणी माणसं होती. आम्हा तिघांची हात जोडून क्षमा मागून ते परत गेले. कसं सहन केलं रे तुम्ही सगळ्यांनी? किती भयानक आहे. मी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले तर गण्या म्हणाला अगं सावी, हा तर कथेचा 10%च भयानक भाग आहे. मी सुधीरच्या जवळ सरकले आणि त्याच्या हातात हात घेत चित्कारले काय सांगतोयस? हो. अगं लग्न मोडलं तेव्हा अनेक गोष्टींसाठी म्हणजे हॉलपासून जेवणावळीपर्यंत दिलेले ॲडव्हान्स पैसे बुडाले. करोडो रुपयांचं नुकसान झालं. पण तरीही आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अनमोल असं सोनालीचं आयुष्य आम्ही मातीमोल नाही होऊ दिलं.
सोनाली ठीक आहे ना रे? हो. तिनेच धाडसी निर्णय घेतला, त्यामुळे ती याच्यातनं पटकन सावरली. चला हे ठीक झालं. ठीक? अरे आता काहीच ठीक होणार नाही. म्हणजे? अरे तिचं लग्न झालंय म्हणजे तिला डायव्होर्स घ्यायला लागणार. कोर्ट कचेऱ्या यात 1-2 वर्ष जातील. तोपर्यंत पोर लग्न करू शकणार नाही रे. शिवाय शिवाय काय? बाप म्हणून काय बोलणार रे? कठीण आहे रे. खूप खूप कठीण आहे. असं म्हणत गण्या मान झुकवून कपाळावर हात ठेवून हमसून हमसून रडायला लागला. आम्ही दोघांनी त्याला शांतपणे रडू दिलं. मग मी स्वयंपाकघरात जाऊन लिंबू सरबत बनवलं आणि त्याच्या हातात तो सरबताचा ग्लास देत म्हटलं, गण्या अरे नको बोलूस काही. तुला बोलवत नाहीये आणि आम्हाला ऐकवत नाहीये रे. गण्यानी शांतपणे लिंबू सरबत संपवलं आणि म्हणाला, मी आल्यापासनं तू विचारतीयस की तू कुठून आलास, कुठे चाललायस. त्याचं उत्तर तुला आत्ता देतो. मी दादरला शान लॉजवर उतरलोय आणि चर्चगेटला एका निष्णात वकिलाकडे जातोय. अशा केसेस ते चांगल्या प्रकारे हाताळतात असं मी ऐकलंय आणि शिवाय दिल्लीतला वकील नको होता. कोण आहे रे वकील? नरेंद्र राघव. हो माय गॉड. अरे मी खूप नाव ऐकून आहे त्यांचं. चल चल चल, मीही तुझ्याबरोबर त्यांच्याकडे येतो. आणि हां, लॉजवरून तुझं सामान येताना घेऊन येऊ. तू आमच्याकडे मुक्काम करायचा आहे. अरे मी सुद्धा तेच म्हणणार होते. मीही मनापासनं म्हटलं. गण्या यावर काही बोलला नाही. कुठल्या तरी विचारात तो गढून गेला. सुधीर पटकन तयार झाला. सोबत त्यांनी गाडीची चावी घेतली आणि म्हणाला, सावी तू जेव आणि झोप. आम्ही महत्त्वाचं काम करून बाहेरच जेवू आणि मग दादरला जाऊन त्याचं सामान घेऊन येऊ. घरी परतायला कदाचित रात्र म्हणजे मध्यरात्रही होईल, पण तू खरंच वाट नको बघू. गण्या आणि सुधीर घरातनं बाहेर पडले. गण्याच्या कथेनं माझी तहानभूक हरवली होती. मीही दूध पिऊन झोपायचा निर्णय घेतला. आज TV बघावा असंही मला वाटलं नाही. बिछाण्यात पडल्यावर मला कॉलेजमधला गण्या आठवला. रुबाबदार, गप्पिष्ट, सतत विनोद करत सगळ्यांना हसवणारा, गरिबीत राहून सुद्धा आपलं दुःख, दारिद्र्य सहज लपवून ठेवणारा गण्या आज अशा स्थितीत मला भेटला. का भेटला? तो भेटला नसता तर जास्त बरं झालं असतं. त्याच्या न पाहिलेल्या बायकोचा, मुलीचा चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. त्या अस्वस्थ स्थितीत मी हातात पेन घेतला आणि लिहायला लागले. कॉलेज सोडल्यापासून त्याचा पत्ता नव्हता. लिहिता लिहिता कधी मध्यरात्र झाली कळलंच नाही. साधारण रात्री 2च्या सुमाराला सुधीर आणि गण्या घरात आले. सोबत गण्याची एक ट्रॉली बॅग होती. अरे तू अजून जागी कशी? गण्यानी सहज मला विचारलं. अरे मी काही बोलण्याच्या आधी सुधीरनं गण्याला आवाज दिला. अरे मित्रा चल, थकलाय, झोप आता, सकाळी बोलू. गण्याची ट्रॉली बॅग ओढत सुधीर गेस्टरूमकडे जायला लागला तसा गण्याही त्याच्या मागोमाग गेला. मीही आमच्या बेडरूमकडे वळले. काही वेळानं सुधीर परतला. बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागली. सकाळी साधारण 7च्या सुमाराला मला जाग आली. तेव्हा सुधीर बेडरूमच्या खिडकीत बसून शांतपणे माझी कथा वाचत होता. त्या कथेचा शेवट असा केला होता, म्हणजे त्या कथेला मी 2 शेवट केलेले होते. पहिला शेवट असा होता की मानसिक त्रास सहन न होऊन तिने आत्महत्या केली. त्या घटनेनंतर तिच्या वडिलांनी सगळा बिझनेस आवरता घेतला, सगळा पैसा दान केला आणि तो बायकोसहित जाज्वल्य ऋषींच्या आश्रमात कायमचं वास्तव्य करण्यासाठी निघून गेला. आणि दुसरा शेवट असा होता की त्या घटनेनंतर तो वेडा झाला. हे असे 2 शेवट ठेवून मी कथा अर्धवट ठेवली होती. सुधीरनी हातात पेन घेतलं. तो नेमकं काय करतोय यावर मी बेडवर पडून बारीक डोळे करून बघायला लागले. सुधीर आपल्याच तंद्रीत होता. त्यांनी त्या कागदावर लिहिलं आणि तो तिथनं बाहेर पडला. मी उठले. ते दोन्ही शेवट तसेच ठेवून त्यांनीही एक तिरपी रेषा काढली आणि काहीतरी लिहिलं होतं, जे वाचून मी आश्चर्यचकित झाले. बेडरूम बाहेर आले. बघते तर सुधीर आणि गण्या शांतपणे चहा पीत गप्पा मारत बसले होते.
नाश्ता झाल्यावर गण्या जायला निघाला. सुधीरनं गाडी काढली आणि तो त्याला एअरपोर्टवर सोडायला गेला. सुधीरनी माझ्या कथेला शेवटचा दिलेला टर्न मला मनापासून रुचला होता. त्याच विचारात मी होते. सुधीर घरी आला आणि म्हणाला, चल 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 स्वप्नीलला फोन लाव. मी स्वप्नीलला व्हिडिओ कॉल लावला. सुधीरनी आणि मी दोघांनी मिळून गण्याची संपूर्ण कथा त्याला ऐकवली. ज्या पद्धतीनं आम्ही बोलत होतो त्यातून काय तो नेमका अर्थ त्यांनी घेतला आणि म्हणाला, मला असं वाटतंय की मी या मुलीशी लग्न करावं. अरे अरे अशी घाई नको करू. तिला भेटलायस का तू? एकदा भेट, बोल, मग निर्णय घे. आई त्याची गरज नाही आहे. खूप वर्षांपासून माझ्या मनात एक गोष्ट होती, काहीतरी सामाजिक कार्य करावं. तसंही माझं लग्नाचं वय झालं आहे. हो सॉरी, तुमच्या म्हणण्यानुसार उलटून गेलं आहे. असो, 30 वर्षांचा घोडा आहे मी. लवकर घोड्यावर बसावं असं तुम्हालाही केव्हापासून वाटतंय ना? चला, त्या निमित्तानं 2 माणसांची एकत्र घोडदौड सुरू होईल. या मुलीशी मी लग्न केलं तर माझ्या 2 इच्छा एकाच वेळेला पूर्ण होतील आणि तुमच्या सगळ्या. अरे पण तिचा डायव्होर्स? तो होईल तेव्हा होईल हो. मंदिरात जाऊन लग्न करता येतं. ऑफिशियली नंतर बघू. स्वप्नील जणू आमच्या मनातलंच बोलत होता. किती अभिमान वाटला त्या क्षणी आम्हाला आमच्या मुलाचा. न पाहिलेल्या मुलीबद्दलचा किती धाडसी निर्णय होता तो. नाटक किंवा सिनेमासारखं काहीतरी घडतंय असं कुठेतरी वाटत गेलं. इतक्यात स्वप्नीलचा फोन कट झाला. सुधीर म्हणाला, सावी, आज गण्याला एअरपोर्टवर निरोप देतो ना, मी काय म्हटलं माहिती आहे? काय रे? मी उत्सुकतेनं विचारलं. मी म्हणालो, गण्या, तू दिल्ली एअरपोर्टवर उतरशील ना तेव्हा तुझ्यासाठी माझ्याकडनं एक गुड न्यूज असेल. मग काय म्हणाला काय गण्या? हसला मनापासनं. पण तुला खात्री होती स्वप्नील या लग्नाला तयार होईल म्हणून? नाही, खात्री नव्हती, पण विश्वास मात्र होता. अजून एक गोष्ट सांगतो सावी, प्रत्येक घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतं. म्हणजे? मला नाही कळलं रे. बघ ना, गण्याचं तुला इतक्या वर्षांनंतर भेटणं, तोही असा, म्हणजे बसमध्ये वगैरे. त्याची मुलगी, तिची व्यथा, आपल्या मुलांना असं सहज होकार देणं, तेही खुशीनं. हो रे, माझ्या लक्षातच आलं नाही. 24 तासाच्या आत इतक्या घटना घडू शकतात? इतक्यात सुधीरचा फोन खणखणला. हो गण्या, उतरलास का एअरपोर्टवर? हो रे हो. पण खरं सांगतो, खूप बरं वाटलं बरं का तुम्हाला भेटून. गण्या आत्मीयतेनं म्हणाला. ते सगळं राहू दे रे. ऐक, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. सुधीर हसत हसत म्हणाला. बोल बोल बोल. अरे खरं तर म्हणूनच घाईघाईत मी फोन केलाय तुला. गण्या उत्साहानं बोलला. गण्या, तुझ्या मुलीला सून करून घ्यायची इच्छा आहे आमची. काय? गण्या आनंदानं चित्कारला. त्यानंतर बराच काळ तो काहीच बोलू शकला नाही. त्याच्या हुंदक्यांचा आवाज स्पीकर फोनवर मला स्पष्ट ऐकू येत होता. तो तिकडे तर सुधीर आणि मी इकडे रडत होतो. हे बघ, आम्ही स्वप्नीलला सोनालीविषयी सगळी माहिती दिलीच आहे. तू ही सोनालीशी बोलून घे. दोघांना एकमेकांना भेटू दे, समजून घेऊ दे, पण सगळं आपल्या मनासारखं होईल बघ. गण्याचे हुंदके वाढतच होते. मनात तीव्र इच्छा असली ना तर कुठलाही शेवट बदलता येतो असा विचार करत मी माझी कथा हातात घेतली. त्यातले पहिले 2 शेवट बदलून सुधीरनं लिहिलेला 3रा शेवट ठेवला आणि कुठल्या दिवाळी अंकाला ही कथा पाठवावी याचा विचार करायला लागले. इतक्यात सुधीर आत आला. त्यांनी माझ्या हातातली ती कथा घेतली आणि शांतपणे त्याचे तुकडे तुकडे केले. मी वेड्यासारखी त्याच्या त्या कृतीकडे बघायला लागली. तसा तो म्हणाला, सावी, आयुष्यातली प्रत्येक घटना ही कथा नाही होऊ शकत ग. हां, पण एक मात्र खरं की तू या कथेला दिलेले 2 शेवट बघून मी हादरलो होतो आणि त्या शेवटामुळे मला विचार करायला भाग पाडलं. म्हणूनच घटनेची कथा न होता त्याचं जीवन व्हावं असा विचार माझ्या मनात आला सावी. त्या कागदाचे कपटे कचऱ्याच्या बादलीत टाकताना गण्याचा फोन आला. तो तिकडे काय बोलत होता माहिती नाही, पण सुधीरच्या चेहऱ्यावर पूर्ण चंद्र उगवलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रतिभा सराफ यांची कथा पूर्णचंद्र. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा.
आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीही हरकत नाही. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.